नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळ्यांना? आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी जर्नी प्रार्थना. तर आहे ना, आज फॉल कसा लावायचा ते सांगते मी तुम्हाला. तर फॉल लावण्याच्या अशा बऱ्याचशा काही पद्धती आहे. आपण कशा प्रकारे फॉल लावतो, कसा लावतो आणि गाठ कशी देतो याची सविस्तर माहिती सांगते मी तुम्हाला. तर आमच्या इथे नाही ह्या ताई फॉल लावतात, इतके सुंदर आणि एकदम व्यवस्थित, कधीही फॉल न फाटणारा अशा पद्धतीने आम्ही फॉल लावतो. आणि फॉल लावताना ना छोट्या छोट्या एक हित अंतरावरच, म्हणजे जास्त पण नाही, एकच हित अंतरावर टाका टाकत चालायचा. आणि टाका पण एकदम बारीक घ्यायचा, जी आपण हात शिलाईसारखं करतो ना, तर तो टाका एकदम छोटासा बारीक घ्यायचा आणि जास्त जवळ नाही घ्यायचा. आणि छोट्या अंतरावर गाठ देत चालायची. गाठ दिली की आपला फॉल ओढल्या जात नाही, खेचल्या जात नाही आणि फाटत पण नाही घेतात. मी ना असा लावलेला असतो की एका धुण्यामध्ये साडीमध्ये पूर्ण फॉलचे टाके कुठं आणि फॉल कुठं अशा प्रकारचा फॉल असतो. पण माझ्याकडे ना मी 80 रुपये फॉलचे घेते, पण इतका छान व्यवस्थित फॉल लावलेला असतो की प्रत्येकजण तेच म्हणतं की फॉल खूप छान लावलेला असतो. 10-20 रुपये जास्त जातात, पण मग काम पण चांगलं असतं. आणि एका साडीचा फॉल वापरून आणि दुसऱ्या पण साडीला, बऱ्याचशा अशा ताई आहे की दुसऱ्या पण साडीला यूज करतात. म्हणजे आपल्या क्वालिटीवर असतं, आपण काम कसं करतो, आपण कस्टमरला काय देतो, चांगलं किती चांगलं देतो हा फरक असतो. आणि फॉलची क्वालिटी कशा प्रकारची आहे त्याचं पण असा फरक असतो. म्हणून इथं आहे ना आम्ही 80 रुपयेच फॉलचे घेते. आणि आज आहे ना मी हे ब्लाऊज शिवलं आहे, साखरपुड्याचं ब्लाऊज हे. आणि स्टोन वर्क आहे पूर्ण, साडीला पण होतं आणि ब्लाऊजला पण आहे. तर हे जे ब्लाऊज शिवलं आहे ना मी, हे बॅक हुक शिवलं आहे आणि फ्रंट साईडला पूर्ण बंद बाजू घेतलेली आहे आणि लटकन बनवले. आणि बॅक साईडला हुका तर अशा पद्धतीच्या लावले आहे मी, म्हणजे आय नाही बनवले, तर त्याचे दोऱ्याने असे आय बनवून घेतले. आणि ह्या साईडला हुका लावलेले आहे. तर त्या हुकावाल्या ताईंना सांगितलं होतं की एंगेजमेंटचे जे ब्लाऊज असतील, लग्नाचे ब्लाऊज असतील, त्यांचा दोरा अजिबात वरती दिसला नाही पाहिजे. त्या पण थोडं असं त्यांना सांगावं लागतं, मग त्या व्यवस्थित हुका लावतात. तर फ्रंट साईडला पण मी अशा पद्धतीने घेतलं आहे. पुढच्या साईडला प्रिन्स कट आणि पफ स्लीव्ज घेतलेली आहे 3/4 मध्ये आणि लटकन टाकले. आणि तिचंच अजून दुसरं एक ब्लाऊज होतं, हे पण 2 ब्लाऊज होते तिचे. या ब्लाऊजची उंची आहे ना, पूर्ण उंची मी 14.5 टाकलेली आहे आणि तयार उंची 14 आलेली आहे. आणि हे जे आतमधून एक स्लीव्ज टाकलेली आहे आणि वरून पण दुसरी पफ स्लीव्ज टाकलेली आहे. अशा प्रकारे शिवलं आहे. ह्या ब्लाऊजची उंची कसं जास्त पाहिजे प्रिन्स कटच्या ब्लाऊजची, नाहीतर मग कसं पाठीमागून उचकतं आणि वरती जातं. आणि फिटिंग जर व्यवस्थित असेल तर ब्लाऊज एकदम छान, फक्त सिंपल शिवलेला असला ना, फक्त फिटिंग परफेक्ट बसलं ना, तर ब्लाऊजचं लुकच बदलतो. असं आहे ब्लाऊजचं. आणि खूप काही डिझाईन करून, खूप काही असं इकडे तिकडे करून आणि खूप ब्लाऊज छान येतं असं काही नसतं. साधं सिंपल फक्त एक नॉड आणि लेस जरी टाकली तरी ब्लाऊजचा लुक बदलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा लुक कुठं असतो ब्लाऊजचा? फिटिंगचा असतो. तर आपण कशा पद्धतीने फिटिंग करतो यावर ब्लाऊजचा लुक कळतो. तर आज आहे ना गुरुवार होता, गुरुवारमुळे आहे ना दुकानात खूप सारी गर्दी राहते. माझं काही गुरुवारच्या दिवशी जास्त काम नाही होत. गुरुवारच्या दिवशी कस्टमरचं ब्लाऊज काढून ठेवणं, साड्या पॅक करणं आणि जे कस्टमर आलं का त्यांचं काही टिपा राहता, परकर राहता टिप मारायला, साड्या पिकोच्या असतात, असं खूप काम असतं आणि शिवणकाम काहीच होत नाही. मग मी काय करते, आता हे जे कस्टमर आहे ना, तर ह्या कस्टमरने ना मला आधीच ब्लाऊज मगाशी पेमेंट करून गेले आणि म्हणे का मी तिकडनं आल्यावर 5 म्हणजे थांबणारच नाही ताई, माझं सर्व भरून ठेवा म्हणून. मग मी म्हटलं आता सगळे एका पिशवीमध्ये त्यांचे 2 ब्लाऊज आणि 4 साड्या पिको फॉलच्या होत्या. आणि नंतर मग आहे ना संध्याकाळच्या वेळेस आहे ना खूप गर्दी होऊन जाते दुकानामध्ये. मग ते शोधायचं, साड्या शोधायचा आणि ब्लाऊज शोधायचे, मग खूप वेळ जातो. आणि बाकी पण कस्टमर असतं. म्हटलं आता वेळ आहे तर त्यांचं पेमेंट पण झालेलं आहे, मग सर्व एका पिशवीमध्ये भरून ठेवायचं आहे. त्यांच्या 4 साड्या पिकोच्या आणि 2 ब्लाऊज होते शिवण्यासाठी. तर मग आता ते पण पॅक करून ठेवते. आणि गुरुवारचा दिवस असला की मग हेच काम चालू असतं दिवसभर, दुसऱ्या काही कामाला हात लागत नाही. पण मग जे खूप साऱ्या साड्या होत्या पिको फॉलच्या ना, पिकोच्या साड्या राहिलेल्या होत्या, मग मी गुरुवारच्या दिवशी सकाळी त्या साड्या सर्व करून घेते, बाजूला घड्या मारून ठेवते. आणि गुरुवारी बाजारच्या दिवशी जे काही कस्टमर येतात ना, त्यांच्या पण साड्या पिकोला असतात, मग त्या पण साड्या मी पिको करून घेते आधी.
आणि मग म्हणजे मग सगळ्या साड्या एकत्र होत नाही आणि ज्या लगेचची लगेच पिको करून पाहिजे राहता ना, मग त्या लगेच पिको करून पण देता येतात, कारण त्यांच्यावरची ब्लाऊज काही राहत नाही शिवायला, काहींचे राहता काहींचे नाही राहत. मग त्या सर्व साड्या एकत्र होऊन जाता, मग ते प्रत्येक साडीला चिठ्ठी टाकणं आणि ब्लाऊजला चिठ्ठी टाकणं खूप वेळ जातो. मग नुसतं ब्लाऊजला चिठ्ठी टाकली की लगेच आपल्याला आपलं काम पण सोपं होतं. आता दुकानात आल्या आहे ना, नवीन नवीन साड्या आहे, मी त्या तुम्हाला दाखवते आता कशा प्रकारच्या साड्या आहे. त्या कालच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवल्यात तुम्हाला की किती साड्या पिको फॉल केले आहे. तर त्यातल्याच्या 5-6 साड्या राहून गेलेल्या होत्या. मग आता ह्या पण साड्या आहे ना, आत्ता मी फॉल जोडल्या, आता त्या ताई येतील, त्या म्हणे की इथंच बसून हातशिलाई करणार आहे त्या आज. तर ही साडी आम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडली. हिचं डिझाईन, कलर कॉम्बिनेशन आणि वर्कमध्ये एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये स्टोन वर्कचं काम केलेलं होतं. इतकी सुंदर आणि इतकी सॉफ्ट साडी होती. आणि ते म्हणजे असं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कशी दिसते, कधी प्रत्यक्षात जर बघितली ना, ती साडी खूप खूप सुंदर दिसत होती. काहीतरी न्यू पॅटर्न वाटत होतं. म्हणजे तेच पॅटर्न बघून आहे ना कंटाळा येतो, आणि नवीन काही पॅटर्न बघितलं की आपल्यांना पण असं वाटतं की नवीन न्यू पॅटर्न काहीतरी आलेलं आहे बाबा मार्केटमध्ये, असंही मग आपल्यांना पण घ्यायला पण आपल्यांना पॅटर्न कळतं साड्यांचं. तर इथं आहे ना रोज खूप साऱ्या साड्या असतात. आता तर ह्यावेळेस काय केलं आहे मी, फॉलच्या साड्या एका साईडला आणि पिकोच्या साड्या एक साईडला अशा करणार आहे, कारण की ना सगळी गडबड होऊन जाते. कूलरवर आहे ना जेवढ्या साड्या ठेवलेल्या होत्या ना, त्या धक्का लागला की मागच्या वेळेस सगळ्या पडून यायच्या. आणि त्यातल्या अशा काही साड्या होत्या की त्या अशा थांबतच नव्हत्या साडीमध्ये, त्या साड्या डायरेक्ट पिशवीमध्ये बाजूला ठेवून दिल्या. आणि आता ही एक साडी आहे ना, तर कॉमन कलर आहे हा, डार्क राणी कलर, पण इतका सुंदर होता हा पण. एम्ब्रॉयडरी वर्क होती त्याला आणि यात पण स्टोन वर्कचं काम केलेलं होतं. पण या साडीचं सूत कसं होतं की म्हणजे असं सिफॉन म्हणजे नैना साडीचं सूत कसं असतं, एकदम बारीक आणि शाईन सूत, अशा प्रकारे सूत होतं. अजून या सगळ्यांवरचे मला आता ब्लाऊज शिवून द्यायचे, ब्लाऊज बाकी शिवायचे. तर आज आहे ना म्हणजे उद्या द्यायचे दोन्ही पण एंगेजमेंटचे ब्लाऊज आहे ते. तर आता आज आहे ना इथं एक दादा आले होते, पेरू घेऊन आले होते. त्यांची पेरू आहे ना पहिले त्यांनी म्हणजे आमची यांचे मित्राचे त्यांनी आधी ना एकच पेरू दिला होता खायला इथं. तर सहज असं खाऊन बघावं असं, तर आम्हाला सगळ्यांना खूप आवडला. तर आम्ही सगळ्यांनी आज आहे ना, मग मी त्यांना आधी सांगितलं 2 किलो घेऊन या. तर 2 किलो पेरू आणून दिले त्यांनी. आणि पेरू पण असं वरून दिसायला पूर्ण हिरवा, पण ज्यावेळेस आपण कापतो ना तर त्यावेळेस पूर्ण मऊ, खाणाऱ्याला म्हणजे ज्यांना दात नाही ते सुद्धा खाऊ शकतं, मीठ लावून खूप छान लागतो. मग मी त्यांच्याकडनं आज 2 किलो पेरू घेतले. मी घेतल्यानंतर बाकीच्या ज्या ताई आहे ना त्यांना सगळ्यांना मी 2-2 किलो पेरू सांगितले होते त्यांना. आता हे जे ब्लाऊज दाखवते ना मी तुम्हाला, तर तुम्हाला आता हे ब्लाऊज जे आहे ना, तर ते ह्या ताई आल्या माझ्याकडे आधी, मला म्हणे का अर्जंट ब्लाऊज शिवून द्याल का. तर म्हटलं हो देईल म्हटलं शिवून. आणि ज्यावेळेस ब्लाऊज दाखवायला घेऊन आल्या तर तुम्ही आता निरीक्षण करा ह्या ब्लाऊजचं. तर हे ब्लाऊज पीस कसा आहे नेमका, तर 3 म्हणजे त्या ब्लाऊज पीसला 3 ठिकाणी जॉईंट होते पूर्ण, म्हणजे मध्ये मध्ये छोटे छोटे पट्ट्या टिपा असतात ना तसे जॉईंट होते. आणि पूर्ण आरीवर्कचं ब्लाऊज आहे. आणि आता सांगा हे ब्लाऊज कसं शिवायचं, म्हणजे बाहीसुद्धा बसत नाही व्यवस्थित, फक्त छोटासा असं पॅच, म्हणजे अर्धाच दंड घेर बसल असं एवढाच पॅच. म्हणजे आता ते जॉईंट कसे द्यायचे, आणि बॅक साईडला पण उंची तर आहे 14.5, आणि कसं टाकायचं, आणि याची उंची भरते 12. मग आता तो पॅच धड कापता पण येणार नाही, आणि शिवायचा कसा तेच टेन्शन आलं आहे. आणि मध्ये आता ती टीप जर ठेवली तर ती पण तशीच दिसेल. तर मी आता त्यांना आता मी बघितला आणि त्यांना सांगितलं की मी म्हटलं ही टीप अशीच राहू देणार आहे आणि तसंच ब्लाऊज शिवून देणार आहे. तर मग अशा पण प्रकारचे काही काही ब्लाऊज येतात शिवायला. तर हे बघा ह्या ताईंनी ज्यांची पिशवी पॅक करून ठेवली होती तर ताई पण आल्या. कसं असतं दुकानामुळे ना अशी बऱ्याचशा मैत्रिणी, बऱ्याचशा ओळख झालेली आहे. म्हणजे असं कस्टमर म्हणून वाटतच नाही, नवीन म्हणजे असं काही वाटत नाही, मैत्रिणीच झालेले आहे सर्व. आणि असं दर गुरुवारी काही तर आहे ना नुसते भेटायसाठी येतात की खूप दिवस झाले तुमच्याकडे आलो. काही कस्टमरला आपला स्वामी सेवेचा खूप छान अनुभव आला आहे, ते अनुभव पण शेअर करायला येतात. खूप छान मनाला प्रसन्न वाटतं की आपण काहीतरी म्हणजे एका कामासोबत दुसरं पण काम चांगलं होतं आहे असं वाटतं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.